नमस्कार मंडळी, मी मानसी शिंदे आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. मी आजच्या व्लॉगसाठी खूप एक्सायटेड आहे, पण माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे माझी आई. Oh my God! कारण आज आम्ही चाललोय दिवाळीच्या शॉपिंगला आणि स्पेशली आईला साडी घेण्यासाठी. हा आहे आजचा माझा लुक, टिपिकल लुक माझा बाहेर जाण्यासाठी. कुर्ता, जीन्स, झुमके आणि एक बिंदी. हा माझा सगळ्यात कम्फर्ट आणि फेवरेट लुक आहे. बाहेर जायचं म्हटलं तर आपला झोला तर हातात हवाच, हो ना? लेकिन एक सेकंड. मी बाहेर चालली आणि सुरळीत बाहेर पडलीये असं कधी होणारच नाही. आमची ना कॅबच बुक होत नव्हती. मग मी म्हटलं काय करावं, जाऊ दे आपल्याला यायला लेट होईल तर आपण बांगडा फ्राय करून घेऊया पप्पांसाठी. म्हणजे कसं आम्ही येईपर्यंत ते लोक जेवून घेतील. तर मी इथे बांगडा फ्राय करायला घेतलाय. हे बघा, मी व्हिडिओ काढायला मध्येच विसरलेली आणि आता मध्येच व्हिडिओ काढतेय बांगडा फ्राय करायचा. आता नवीन नवीन आहे ना, तर वेळ लागतो. हे बघा बांगडा, माझ्या पप्पांना आणि माझ्या बहिणीला बांगडा खूप आवडतो. मला अथर्वला आणि माझ्या आईला इतका नाही. तर आज होता बांगडा फ्रायचा बेत. तर इथे मी बांगडा फ्राय करते रवा वगैरे लावून एवढ्या प्रेमाने. ते मीम्स मध्ये म्हणतात ना, द ओनली किरकिर आय वॉन्ट इन माय लाईफ. चला आता बांगडे तळून निघूया आपण. हे बघा, मम्मीचा जरा पायाचा इश्यू आहे, गुडघ्यांचा, तर ती अशी थोडी लंगडत चालते. आणि इथे बघा, जशी आई तशी मुलगी. चला, हाच तो क्षण आलेला आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला फेवरेट क्षण, म्हणजेच शॉपिंग. ही बघा, कॅमेरा बघता स्माइल करते, नाही तर टेन्शन आलेलं की कोणती साडी घेऊ. तिला चॉईस करायला खूप वेळ लागतो. मग ती मला म्हणते की अरे तू बघ ना, तुला कोणती आवडतीये. आणि नेहमी असं होतं की तिला जी आवडते ती मला नाही आवडत आणि मला जी आवडते ती तिला नाही. छान आहे ना ही साडी. हे तर होणारच होतं. मला कोणती गोष्ट आवडली की देव लगेच संकेतच देतात. जाऊ दे, इफ यू नो यू नो, ही गोष्ट साडीबद्दल नव्हती. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. ही वाली साडी आहे ना, आईला खूप आवडली. त्याच्यावर वर्क होतं ते खूप सुंदर होतं आणि कलर तर खूपच छान होता. हे बघा, ही आहे ती साडी. पण तुम्हाला सांगितलं ना, जे आपल्याला आवडतं ते आपल्याला नाही मिळत. तर ही साडी आमच्या बजेटच्या बाहेर होती. तर आम्ही बाकीच्या साड्या घेऊन आता निघतोय. आईच्या चेहऱ्याचा आनंद बघा. आत्ता आलोय आम्ही अथर्वसाठी खाऊ घ्यायला आणि थोडीशी एक्स्ट्रा शॉपिंग. खरं तर माझी आई मला कधीच शॉपिंगला आणत नाही, कारण ती इरिटेट होते माझ्यासोबत. कारण तिचं म्हणणं आहे की मी तिला खूप रोकटोक करते. खरं सांगू का, हो मी करते, कारण मला असं वाटतं की आपला वायफळ खर्च होतोय. आणि यानंतर ती मला बोलते तू सेम तुझ्या बापासारखी आहे. मैं तो मेरे पापा की कार्बन कॉपी. चला शॉपिंग झाली, आता पेटपूजा करूया. आता मी ऑर्डर दिली जेवणासाठी, पण मम्मी काय शांत बसणार नाही. शांत बसल्यावर काय करते मम्मी, मावशीला फोन करते. बरोबर आहे, इतकी शॉपिंग केली, इतकं काम केलं, आता घडामोडी तर सांगावेच लागतील ना. मला नेहमीच प्रश्न पडतो, या दोघांकडे एवढे टॉपिक्स येतात कुठून. हे बघा, हिचं जेवण आलंय, पण काय फोन हातात न सुटे ना. पॅरेंट्स लोक आपल्याला सांगतात फोन वापरता तुम्ही, फोन वापरता, आणि मला वाटतं की आता पॅरेंट्स जास्त फोन वापरायला लागलेत. तुम्हाला काय वाटतं? टोमॅटो गुलाब करायला कसं लागला तुझं फोटो पण नाही लागला. इथे बिचाऱ्यांनी एवढी छान प्रेझेंटेशन दिली आहे, डिश पण छान होती, टेस्टी होती, आणि प्रेझेंटेशन पण दिली आहे. त्यावर हिचं म्हणणं आहे की गुलाब का बनवून आणला. काय बोलायचं आता हिला. चला, आजचा दिवस छान गेला. मम्मी सोबत शॉपिंग करायला खूप मजा आली. आता आपण घरी जाऊन बघूया पप्पा आणि अथर्व काय करताय. मी